चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला क्लास पुढे कंटिन्यू चालू करू. In the environmental management, we have studied 3 videos, and in the last video, we have came up to solid waste management, the ways by which we can manage the solid waste that we were discussing on the last video. Now we will think some principles regarding the solid waste management. घनकचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं यासाठी काही प्रिन्सिपल्स आपल्याला वापरता येतात. खरं तर याला आपण 7R मंत्र means there are 7 R's which are used for the solid waste management. पहिला reuse. If you are using one thing for a particular task, that thing must be reused again and again. म्हणजे समजा तुम्ही बाजारातून काही वस्तू आणता तर अत्यंत पातळ कॅरी बॅग जर वापरत असाल तर ती कॅरी बॅग एका वापरामध्ये फुटून जाते आणि मग ती कचरा बनते. त्याच्याऐवजी अशा जाड बॅग आपल्याला वापरता आल्या पाहिजे की ज्या परत परत त्याच कामासाठी वापरता येतील. साधा पेन आहे आपला, त्या पेनमध्ये रिफिल भरून आपण ते पेन वापरू शकतो, पण ती पेन फेकून देऊन दुसरी पेन आणण्याची गरज नाही. दिस इज वन थिंग दॅट इज रियूज. नंबर 2, रिफ्यूज. The things which are creating solid waste, these things must be refused. म्हणजे अशा वस्तूंचा वापर टाळावा. म्हणजे जर समजा तुम्हाला एखाद्या वापरामध्ये त्या वस्तू कचरा म्हणून फेकून द्याव्या लागणार असतील तर त्या वस्तू फेकून देणं चांगलं किंवा न वापरणं चांगलं. इट मीन्स यू हॅव टू रिफ्यूज इट. देन नेक्स्ट वन, रिसायकल. सम मटेरियल्स which are thrown as a garbage, they must be recycled. For example, paper can be recycled, glass can be recycled, metallic pieces can be recycled. Nowadays, plastic can also be recycled. So, recycling must be there. एखाद्या पदार्थाचा पुनर्वापर करणे, पुनर्चक्रीकरण करणे हे गरजेचे आहे. काही प्रमाणामध्ये असं पुनर्चक्रीकरण होतं. मेटॅलिक वस्तू परत एकदा वितळून त्याच्यापासून परत एकदा मेटॅलिक दुसऱ्या वस्तू बनवता येतात. सो रिसायकल. 4, rethink. If we have certain things, then don't replace it. आपल्याकडे समजा एखादी वस्तू आहे तर ती वस्तू फेकून देऊन नवी वस्तू घेण्यापूर्वी एकदा विचार करा. उदाहरणार्थ एखादा मोबाईल आपल्याकडे आहे आणि तो मोबाईल सध्या आपलं काम भागवतो आहे, विनाकारण दुसरा मोबाईल विकत घ्यायचा नाही. आपल्याला घालायला पुरेसे कपडे आहेत, तर विनाकारण नवीन कपडे घ्यायची गरज नाही. आपल्याजवळ पुरेशा वस्तू आहेत समजा तर त्या वस्तूसाठी विनाकारण नव्या वस्तू खरेदी करण्याची गरज नाही. यू हॅव टू रिथिंक बिफोर बायिंग सच गुड्स. म्हणजे आपण बाजारातून खरेदी करत असताना एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करा, याची आपल्याला गरज आहे का, कारण अशा वस्तू नंतर कचरा आपण करतात. रिड्यूस द यूज. वापर कमी करा. अनेक गोष्टी गरजेपेक्षा जास्त प्रमाणात आपण वापरतो. पाण्याचा पुन्हा आपण प्रचंड बेसुमार वापर करतो, कपड्यांचा बेसुमार वापर करतो, कागदाचा बेसुमार वापर करतो, कागद फाडून फेकून देतो, छोट्या छोट्या कामासाठी भले मोठे कागद वापरतो. सो यू हॅव टू रिड्यूस द यूज ऑफ सर्टन मटेरियल्स. देन रिसर्च. काही ठिकाणी तर जास्त कचरा निर्माण होत असेल, काही ठिकाणी जास्त सॉलिड वेस्ट तयार होत असतील तर यू हॅव टू रिसर्च ऑन दॅट. मागे एकदा एक उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं. पूर्वी आईस्क्रीमचे कोन हे प्लास्टिकचे बनवले जायचे, त्यामुळे आईस्क्रीम कोण फेकून द्यावे लागायचे. त्याच्यावर बराच विचार करण्यात आला. आता मात्र आईस्क्रीमचे कोण असे मिळतात की आईस्क्रीमही खाता येतं, ते कोण पण खाता येतात. व्हॉट इज दिस? ए रिसर्च मस्ट बी मेड सो दॅट द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मे बी डन. सो फॉर दिस पर्पज ऑल्सो यू हॅव टू मॅनेज दॅट. देन रेग्युलेशन. समथिंग मस्ट बी रेग्युलेटेड. Some regulations must be done. Then and then only you can manage solid waste. कचऱ्याच्या बाबतीमध्ये काही नियम बनवले पाहिजे, काही कठीण नियम बनवले पाहिजे. त्या नियमांचं पालन केल्यानंतर आपल्याला त्याचं रेग्युलेशन करता येईल. Some good habits must be adopted. Then the solid waste management can be done easily. आपल्याला काही चांगल्या सवयी लावतात. आपल्याकडे काही चांगल्या सवयी असतील तर आपण चांगल्या पद्धतीने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल 3R म्हणतात. रिड्यूस, रियूज अँड रिफ्यूज. आपण बरेचदा
काही गोष्टींचा रियूज करू शकतो, काही गोष्टी रिसायकल करू शकतो, काही गोष्टी रिफ्यूज करू शकतो वापरण्यासाठी. द 3R mantra must be adopted or 7R mantra. Rather, you can say 7R mantra must be adopted. Then you can manage the solid waste properly. Next one, use of dustbin. Without throwing the garbage anywhere, you should use dustbin. कोणत्याही ठिकाणी कचरा फेकून देण्याच्या ऐवजी चांगल्या प्रकारचे डस्टबिन वापरा. Categorize the waste material, classify the waste material, and use the proper dustbin so that you can properly manage the solid waste. Third one, avoid the plastic bags. The plastic bags are creating very large amount of solid waste, and that's why you should avoid using the plastic bags. Reusing the papers and cards. कागदाचा चांगल्या पद्धतीने पुनर्वापर करा. कागद दोन्ही बाजूने वापरा. पाठकोरे कागद सोडून देऊ नका. आपण जुन्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी वापरलेल्या वह्यांमधले उरलेले पानं, त्यांचे चांगले रफ वह्या आपण बनवू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो. सो फॉर दिस पर्पज, रियुजिंग द पेपर्स, रियुजिंग द कार्ड्स, इट इज वन ऑफ द बेस्ट वे टू मॅनेज द सॉलिड वेस्ट. अवॉइडिंग टिश्यू पेपर्स. कोणत्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर साधे हात पुसायला वगैरे आपण टिश्यू पेपर वापरतो आणि त्या टिश्यू पेपरचे गोळे फेकून देतो. इन्स्टेड ऑफ दॅट यू हॅव टू यूज हँडकरचीफ. यूज हँडकरचीफ. Keep it in your pocket and use it whenever it is necessary. Rechargeable batteries must be used instead of using lead batteries. सेल वापरून फेकून दिले जाणारे सेल वापरण्याच्या ऐवजी रिचार्जेबल बॅटरीज वापरा, ज्यावर परत परत रिचार्ज करता येईल. सो दॅट सॉलिड वेस्ट विल बी यूज्ड. इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रोग्राम्स. सम प्रोग्राम्स मस्ट बी इम्प्लिमेंटेड फॉर द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सम मूवमेंट्स मस्ट बी रन. काही चळवळ उभारली पाहिजे, लोकजागृती केली पाहिजे, लोकांमध्ये शिक्षण दिलं पाहिजे, मुलांना अवेअरनेस निर्माण करता आला पाहिजे, सो दॅट वी कॅन मॅनेज द सॉलिड वेस्ट प्रॉपरली. अवॉइड यूज अँड थ्रो मटेरियल्स. ज्या वस्तू वापरा आणि फेका अशा गटामध्ये येतात अशा वस्तूंचा वापरच टाळा. त्याऐवजी पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारख्या वस्तू आपल्याला वापरता आल्या पाहिजे. Remember, solid waste material, if it is non-degradable, it will create or it will become a serious problem for the environment. ज्या वस्तूंचं विघटन होत नाही, ज्या वस्तूंचा पुनर्वापर करता येत नाही, अशा वस्तू आपल्यासाठी फार मोठी डोकेदुखी बनतात. निसर्गतः ज्या वस्तूंचं विघटन होतं त्या वस्तूंचा विघटन कालावधी तुमच्या पुस्तकात दिलेला आहे. कोणत्या वस्तू विघटनशील आहे, कोणत्या वस्तू नाहीत, त्यांचा विघटनाचा कार्यकाल किती आहे, कालावधी किती आहे, इट इज गिवन इन युअर बुक. बनाना पिल्स, केळीच्या साली, डिग्रेडेशन टाइम 3 to 4 weeks. क्लॉथ बॅग्स 1 month. रग्स 5 months. वुलन सॉक्स 1 year. वुडन मटेरियल 10 to 15 years. लेदर शूज 40 to 50 years. टीन कॅन 50 to 100 years. Aluminum cans 200 to 250 years. Certain plastic bags 10 lakhs years. And thermocol infinite time. According to this table, you can make an idea that how we are using such materials which are totally harmful for the environment. आपण अशा वस्तूंचा जो बेसुमार वापर करतो, त्या बेसुमार वापरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला यासारख्या टाकाऊ वस्तूंची समस्या आपल्या समोर निर्माण होते. सो फॉर दिस पर्पज, सॅग्रिगेशन ऑफ द मटेरियल, देन डिस्पोजल ऑफ दीज मटेरियल विथ अ प्रॉपर मेथड, इट इज व्हेरी नेसेसरी. अगदी जुन्या काळामध्ये सुद्धा अथेन्स मधल्या, ग्रीक सिटी मधल्या अथेन्स मध्ये 320 बिफोर क्राइस्ट इयर याच्यामध्ये त्या काळात सुद्धा सॉलिड वेस्ट गार्बेज मॅनेज करण्यासाठी कायदे बनवण्यात आले होते. इतरत्र कोणत्या ठिकाणी तुम्ही जर सॉलिड वेस्ट मटेरियल फेकत असाल तर इट वॉज कन्सिडर्ड ॲज अ ऑफेन्स. किती जुन्या काळापासून लोकांना याच्याबद्दल अवेअरनेस होता. सध्या तर या जगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सॉलिड वेस्ट मटेरियल तयार होते. सो दीज सॉलिड वेस्ट मटेरियल्स मस्ट बी मॅनेज्ड प्रॉपरली, दे शुड बी डिस्पोज्ड प्रॉपरली, देन अँड देन ओनली इट विल बी इको फ्रेंडली फॉर द एन्व्हायरमेंट. These are the things which are to be adopted when solid waste management is there. Next part is disaster management. In the next video, we are discussing about the
methods of first aid and disaster management. Today we will discuss in short what is disaster. Any natural calamity disturbs the human life with a great extent, that is called a disaster. आपल्याकडे अनेक नैसर्गिक आपत्ती अशा असतात किंवा काही मानवनिर्मित आपत्ती सुद्धा अशा असतात की ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी करतात, त्याला आपण डिझास्टर असं म्हणतो. There are various natural disasters like flood, fire, man-made disasters like accidents, bomb explosion, chemical accidents, mass gatherings, riots. These are some man-made accidents or man-made disasters in which huge amount of death calamities are observed. Also, there is a loss of wealth and these disasters must be managed. यांना आपण मराठीमध्ये आपत्ती व्यवस्थापन असं म्हणतो. आपत्ती व्यवस्थापनातला सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा काय असतो? जीव वाचवणे. पहिल्यांदा जीव वाचवणे ही प्रक्रिया डिझास्टर मॅनेजमेंट केली जाते आणि ज्या वेळेला ही प्रक्रिया संपते मग रिहॅबिलिटेशन सुरू होतं, त्याला आपण पुनर्वसन असं म्हणतो. जीव वाचवण्यासाठी त्या नॅचरल कॅलॅमिटीमध्ये अडकलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या जातात, सुरुवातीला अगदी प्राथमिक स्तरावर ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्याला आपण म्हणतो फर्स्ट एड, त्याला आपण म्हणतो प्रथमोपचार. देर आर व्हेरियस वेज बाय विच वी कॅन मेक द फर्स्ट एड and we can survive the lives. In the next video, we will discuss about the first aid. For the time being, we will stop here. Thank you.